हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन। सकाळचे तर स्वयंपाक चालूच झाला आता आमचा। इकडे राईस ठेवली, दूध वगैरे ठेवली गरम करायला आणि आज दोडक्याची भाजी बनवायची ठरवली होती आणि इकडे आमटी पण बनते। ऑलमोस्ट सगळे ॲट ए टाइम तिन्ही गॅसवरती पण ठेवले म्हणजे पटपट होऊन जाईल, कारण मुलग्याला उठवून त्याला आंघोळ पण घालावी लागते आणि सगळं त्याचं रेडी करून द्यावं लागतं। मी आज भाकरी बनवली कारण मिस्टरांचं काही टिफिन नसतो, ते दुपारी जेवण करतात, म्हणून मी आज भाकरीच बनवायचं ठरवली। आणि मुलग्याचं असं होतं की मम्मी मला आज ना पोहे बनवून दे, पण पोहे नसल्यामुळे मी आज शिराच बनवायचं ठरवली। पण शिरा हा अजिबात त्याला आवडत नाही, म्हणजे तो तोंडामध्ये पण घेत नाही। बाहेर खातो तो, पण घरी बनवला ना अजिबात खात नाही। आणि त्याचं कसं असतं, किती पण छान असू दे मग तो तोंडामध्ये घेतच नाही। पण माझं मनच हे होत होतं की आता करू का नको असंच वाटत होतं, तरी पण मी केली। पण असं केली की त्याला मन होऊन दे खाण्यासाठी, म्हणून त्याचं मी टिफिन असं डेकोर चांगलं करून दिली त्याला। मी आता लास्टला दाखवतेच तुम्हाला कसं डेकोर केली। आणि ड्रायफ्रूट्स फक्त त्याच्या आवडीचेच टाकलेत मी। काजू अजिबात खात नाही तो, काजू असेल ना तर तो शिरा खाणारच नाही, म्हणून मी ते काजू वगैरे नाही टाकली, त्याच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकली, रवा वगैरे टाकली त्याच्यामध्ये आणि गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत थोडं त्याला भाजून घेतली। आणि लगेच मी थोडं कीप केली शिऱ्याचं। आणि इकडं मी आल्मोंड आहे ना ते रात्रीच भिजवून ठेवली होती, सोक करून ठेवली होती, त्यामुळे ते असे मी त्याचे कवर काढून असे डेकोर करून दिले त्याचा टिफिन। बघूत आता तो आल्यानंतर मला समजेल की तो टिफिन फिनिश केला आहे का नाही ते। आणि लगेच मी आता त्याचं बॅग पण भरून देते। रात्री मी रोज त्याचं बॅग भरून ठेवते, पण त्याचं कसं आहे ते बॅगेतून सगळंच काढून ठेवतो आणि परत मग मला सकाळी भरावं लागतं। आणि ते ड्रॉइंग त्यानं रात्री काढला होता आणि मम्मी मला हे मॅमना दाखवायचं आहे आणि म्हणून मी घेऊन जाते। बरं ठीक आहे म्हटली, तर ते पण बॅगेमध्ये घातली आणि सगळं चेक करते पेन्सिल वगैरे आहे का, इरेझर वगैरे आहे, कारण त्यांचे एक्झाम चालू आहेत ना, आज ड्रॉइंग होतं त्यामुळे त्याला सगळं आहे का प्रॉपर बघितली। टिफिन वगैरे ठेवली, बॉटल्स वगैरे ठेवली आणि टिफिनमध्ये जे मी कार्टून बनवलं ते बॉटलसारखंच बनवली, म्हणजे त्याला छान वाटेल ते बघितल्यावरती, म्हणजे सेम दिसेल म्हणून मी त्याच्या बॉटलसारखं सेमच ते शिराचं शेप वगैरे आणि डेकोर करून दिली आहे। आणि आता लगेच मला असं सेमच करून दिली, पण त्याने पाहिला नाही आहे, तेव्हा आता स्कूलमध्ये गेल्यानंतरच पाहिल की टिफिनमध्ये मम्मीनं काय दिलं आणि कसं दिलं ते। आणि आता तो स्कूलसाठी जाण्यासाठी रेडी होतो, शूज वगैरे वेअर करतो आणि मला विचारतो मम्मी टाईम झाला असेल तर चल पटकन। त्याला अजिबात म्हणजे लेट झालं ना तो लगेच रडतो, तिथं स्कूलच्या जवळच रडतो, मम्मी मला व्हॅनच्या आधी जायचं आहे स्कूलमध्ये, त्यामुळे त्याला लवकरच सोडायला जावं लागतं। आणि तो बाय करतो, स्कूलला चाललो त्यामुळे मम्मी मी बाय करून दाखवतो बोलला। आणि हे असं स्कूलला जाताना मी व्हिडिओ बनवली होती, पण इतकं रोड खराब असल्यामुळे थोडंच मी स्किप केली। आणि तो स्कूलमध्ये गेला, आल्यानंतर सगळे स्वच्छ केली, भांडी वगैरे घासून घेतली आणि भांडी ते घासून झाल्यानंतर ना गॅस पण सगळं स्वच्छ करून घेते, कारण कसं आहे सगळं ॲट ए टाइम सगळ्या गोष्टी सगळं केलं ना तर म्हणजे आपल्याला पण बरं वाटतं आणि चांगलं पण दिसतं। आणि सगळंच मी आवरून घेते, एकदम जे काम असतील ना कपडे वगैरे पोछा वगैरे मारायचं ते एकदमच सगळं पटपट करून घेते। मी असंच टाईमपास नाही करत आहे, कारण एकदा राहिलं ना आणि चांगलं पण नाही घरामध्ये दिसत, त्यामुळे मी सगळं साफ करून घेते। आणि एक दिवस मी माझ्या घराचा होम टूर पण देणार आहे, कारण मी सगळं डेकोर स्वतःच्या हाताने केली आणि पोस्टरसुद्धा मी स्वतः बनवून लावलेत मी ह्याच्यामध्ये हॉलमध्ये। आणि मला अजून मी बनवणार आहे, थोडं बनवले तर मी होम टूर पण करायचं ठरवली, पण अजून थोडं मला टाईम आहे त्याच्यासाठी। आणि हे बघा ओटा वगैरे साफ करून घेतली आणि एकदम असं क्लीन करून घेते, म्हणजे पुसून पण घेतलं ना थोडं सुकलं तर चांगलं वाटतं, त्यामुळे ओके बाय।